काल जो आपण व्हिडिओ बघितला खराताचा की जी बाई पुढे उभी केली आहे, तिचं दुःख विसरावं म्हणून तिला तांब्याचा कलश वर ठेवलाय आणि मागणं तो लिटरली लघवी करतोय। लघवी केल्यानंतर ती लघवी तो त्या आलेल्या जे काही समस्या घेऊन आले त्यांना पाचतोय, त्याच्यामध्ये काय औषध टाकतोय, गुंगी देतोय आणि मग त्याच्यावर जर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर लिटरली मोहिनी वश म्हणा किंवा भानामती म्हणा करून त्या महिलेचा बलात्कार केलेला आहे। आणि हे कायद्याच्या दृष्टीने हे पुरावे फार महत्त्वाचे आहेत आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार। मुळामध्ये कार्यकर्त्या म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण संविधानिक पदावर आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या ते कर्तव्य ते पार पडलंच गेलं पाहिजे। जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी आहे, त्यांच्याकडनंच महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। त्या ट्रस्टवर खरात सह चाकणकर सह अजून 4-5 जण आहेत, ते सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होणं गरजेचं आहे आणि कायद्याने ते होतं। हात झटकून चालणार नाही। तुम्ही अशा गुन्हेगार व्यक्तीच्या सोबत बसून फोटो काढूच कसे शकता, त्याचे पाय कसे धुवू शकता, आणि प्लस तुम्ही जे पत्रकारांनी आक्षेप घेतलाय त्याला तुमचा आयोगाचा ठेका दाखवून माफी मागायला लावता, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे। याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत। सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल। आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवावं। आणि मी एक महिला म्हणून आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या हक्कासाठी या सगळ्या गोष्टी सांगते। पुन्हा जबाबदारीने सांगते, याच्यात कोणता पक्ष, याच्यात कोणती जात आणि कोणता पंथ आणू नका। समस्त महाराष्ट्राच्या माननीय अजितदादांच्या लाडक्या बहिणींसाठी आजही आम्ही कटिबद्ध आहोत आणि राहणार। त्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा तातडीने द्यावा।